आवाज आला का? आतून रसाळ, खुसखुशीत आणि वेगळा आकार असलेला हा तळणीचा मोदक कसा करायचा ते पाहूया। इथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे, पाऊण वाटी रवा घेतला आहे, 4 छोटे चमचे तूप जे मी कढवून घेतले आणि चिमूटभर मीठ। हे सर्व साहित्य मिक्स करून पीठ मळून घ्या आणि थोडा वेळ त्याला झाकून ठेवा, म्हणजे आतला रवा हा फुलून येईल। पीठ खूप घट्ट मळू नका। पहा माझं पीठ कसं छान मळलं गेलंय। आता मी हे साधारण 10 मिनिटं झाकून ठेवते। तोपर्यंत पाहूया मोदकाला लागणारे सारण। इथे मी हे छोटे 2 चमचे तूप घेते, त्यामध्ये मी हा 1 वाटी गूळ घेतलाय। थोडासा गूळ वितळून घेते। एक टीप देते, सारण करताना आधी अजिबात ओलं खोबरं घालू नका। आधी गूळ घ्या, थोडासा वितळून घ्या आणि मग त्यामध्ये खोबरं टाका, म्हणजे खोबरं खूप भाजलं जाणार नाही। गूळ थोडासा वितळलाय, आता मी त्यामध्ये 1 वाटी खोबरं घालते आणि मी मंद आचेवर परतून घेते। त्यामध्ये मी घालते खसखस। खसखस मी इथे 2 चमचे खसखस घेतली आहे। काजूचे काप घेतलेत। इथे मी हे बदामाचे कापही 1 चमचा साधारण घेते। हे छान ह्याच्यात परतून घ्या। आता मी त्यामध्ये घालते 1 चमचा वेलची पावडर। आपलं हे सारण आता होत आलंय। 1-2 मिनिटांनी मी गॅस बंद करणार आहे आणि थंड व्हायला देणार आहे। 10 मिनिटं झाली आहेत, माझं पीठही तयार आहे। चला आपण मोदक करायला घेऊया। तळणीचे मोदक करताना ना टेन्शन येत नाही। उकडीच्या मोदकांसारखं नाजूक काम नसतं। थोडंसं इकडे तिकडे झालं तर चालतं आणि तो मोदक आपोआप आकार पण घेतो। कधी कधी कळ्याही पाडाव्या लागत नाहीत। माझा पहिला मोदक वळून झाला आहे। आता पाहूया फुलाच्या आकाराचा एक मोदक जो सध्या यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर ना खूप गाजतोय। बघूया मला जमतो का। नेहमीप्रमाणे मोदक वळून घेतला आणि त्याला खाली बोटाच्या साहाय्याने फुलाच्या पाकळीचा आकार देत गेले। थोडाफार जमलाय, तुम्हालाही नक्की जमेल। तुम्ही पण प्रयत्न करा। सगळे मोदक करून झालेत। आता मी त्याला तांबूस रंगापर्यंत तळून घेते। माझे मोदक तयार आहेत। तुम्हाला आवडलेत की नाही ते नक्की सांगा। आवडल्यास फॉलो, शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा।